एक तरुणी धावत धावत पळत पळत गंभीर स्वरूपानं जखमी झालेली होती आणि तिनं पोलीस स्टेशनची धाव घेतली होती आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तिनं एक प्रकार पोलिसांना सांगितला होता। तिला पाहून पोलिसांना सुद्धा एक मोठा धक्का बसलेला होता, कारण की तिच्यासोबत त्या पद्धतीनं घडलं होतं आणि तिनं जेव्हा पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला तेव्हा पोलिसांनी प्रशासनाच्या माध्यमातून ज्या व्यक्तीनं हे कृत्य केलंय त्या व्यक्तीच्या घरावर डायरेक्ट बुलडोजर चालवला होता, त्याचं घर हे सुपडा साफ करून पाडलं होतं। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली ही घटना, हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे मध्य प्रदेशमधील जे गुन्हा शहर आहे त्या गुन्हा शहरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या शहरामध्ये राहणारी एक तरुणी होती आणि त्या तरुणीला एका व्यक्तीनं तिचं अपहरण केलं होतं, तिला किडनॅप करून एका ठिकाणी नेलं होतं। आता तिला किडनॅप करून एका ठिकाणी नेलं आणि एका रूममध्ये कोंडून ठेवलं। आता रूममध्ये कोंडून ठेवल्यानंतर तो जो व्यक्ती होता त्या तरुणीला बेदम मारहाण करायचा, तिच्यासोबत नको ते कृत्य करायचा। 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, 1 महिनाभर तो व्यक्ती त्या तरुणीबरोबर त्याच पद्धतीनं करू लागला, तिला बेदम मारहाण करू लागला आणि तिच्यासोबत नको ते कृत्य करू लागला। आता तिला एवढ्या मोठ्या प्रमाणात मारहाण केली होती की तिच्या अंगावर वळसुद्धा उमटलेले होते आणि तिच्या डोळ्याला दगडाने मारल्यामुळं डोळ्याला सुद्धा गंभीर स्वरूपाने इजा झाली होती, जखम झाली होती, एका डोळ्यानं तिला दिसतसुद्धा नव्हतं। एवढ्या गंभीर अवस्थेमध्ये मरण यातना ती तरुणी त्या रूममध्ये भोगत होती। पण मात्र एक दिवस कशीबशी सुटका तिची त्या ठिकाणाहून झाली आणि ती थेट जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये गेली। काही लोकांची मदत घेऊन काही लोक तिला जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले। पोलिसांनी तात्काळ तिला जवळच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट केलं। ॲडमिट केल्यानंतर तिची फिर्याद दाखल करून घेतली आणि फिर्याद दाखल करून घेतल्यानंतर ही बातमी सोशल मीडियावर TV चॅनलवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाली आणि त्या घटनेची दखल तिथलं जे प्रशासन आहे त्या प्रशासनाने सुद्धा घेतली आणि तो जो आरोपी आहे त्याच्या घरावर थेट बुलडोजर चालवण्याचीच कारवाई केली। आता त्या व्यक्तीच्या घरावर थेट बुलडोजर चालवलं, त्याला अगोदर नोटीससुद्धा दिली होती की त्याच्या घरावर बुलडोजर चालवणार आहे आणि त्याला नोटीस देऊन त्याचं घर त्या ठिकाणी पाडण्यात आलं, त्याच्या घराचा सुपडा साफ करण्यात आला, जेणेकरून अशा पद्धतीचं जे कृत्य आहे ते जिल्ह्यामध्ये, राज्यामध्ये, देशामध्ये कोणी करू नये। जर कोणी अशा पद्धतीचं कृत्य करण्याचा प्रयत्न केला, छेडछाड करण्याचा प्रयत्न केला तर त्याला अशा पद्धतीची सजा मिळेल असं सुद्धा त्या ठिकाणी सांगण्यात आलंय। जेवढा कठोर कायदा पाहिजे तेवढा कठोर शिक्षासुद्धा व्हायला पाहिजे असं सुद्धा काही लोकांनी त्या ठिकाणी बोलताना सांगितलंय। जर आपण पाहिलं तर अशा पद्धतीच्या ज्या घटना आहेत देशामध्ये, राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात घडताना दिसत आहेत, पण मात्र अशा पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झालेली आपल्याला दिसते का? जर अशा पद्धतीची कारवाई झाली तर नक्कीच ते जे आरोपी आहेत यांना सुद्धा एक मोठा धसका बसेल, त्यांना एक वचप बसेल आणि अशा पद्धतीची गुन्हा करण्याची कोणाची हिम्मत होणार नाही असंच आपल्याला या ठिकाणी वाटतंय। आता ज्या पद्धतीनं या संपूर्ण प्रकरण घडलंय त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।